एक अशी वेळ आणून ठेवली, नियती सुद्धा आपल्या सोबत आहे। या निवडणुकीमध्ये आपण 1 क्रमांकावर आहोत, निशाणी सुद्धा आपली 1 क्रमांकावर आहे आणि 23 तारखेला सुद्धा आपण क्रमांक 1नीच जाणार होता विश्वास या निमित्तानं मला वाटतोय। खरं पाहता उरणला जो हा मारवाडी आमदार उभा आहे, माझं काय मारवाडी लोकांना काही राग नाही आहे। मारवाड्यांमध्ये असलेली हलकट जमात, हा नीच माणूस, हा विकृत माणूस, जमात म्हणून माझा कोणी वेगळा अर्थ करू नये, विकृत माणूस झालेला आहे मोठी म्हणतो हा जो उभा आहे, त्याला गाडण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आम्हाला आगरी कोळी कराडी मराठी हिंदू आणि मुसलमान सगळ्या लोकांना आपला एक व्हायलाच लागेल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे। खरोखर आपण जर आता एकत्र नाही झालो तर आपण ते म्हणणार नाही, मारवाडी आपल्या अंगावर येईल आणि या मारवाड्याला खात करायचा असेल तर आपल्याला मशाली हातामध्ये घ्यावीच लागेल मित्रांनो। त्यासाठी आपल्याला मला आश्चर्य वाटतं मुरगुडी साहेब, नितीन गडकरी साहेबांचा काय हा मराठवाड्यात प्रेम आहे मला माहिती नाही, कुठून प्रेम उठून चाललंय माहिती नाही। याला याच्या सालाच्या JNPT ट्रस्टी पण हाच, याच्या बापाच्या जन्मदिनाने गेल्या होत्या का? उमेदवार पण हाच। अख्ख्या उरणमध्ये 288 मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या हा एकमेव मारवाडी आमदार उमेदवार असेल, आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। अशा ह्या आमदाराला घरी बसण्याचं काम मित्रांनो आपल्याला करावं लागेल। मी जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बोलतोय, हा गडकरी साहेबांचा दलाल आहे, अगदी जाणीवपूर्वक बोलतोय। यांनी JNPTच्या कामांची, यांनी इतर कामांची दलाली जैन मातेकडून घेतली आहे की सांगावं, PIPL कडून माझ्याकडून घेतली का सांगावं, खारपल्लीकडून घेतली का सांगावं, उरणच्या ग्रामनेत्या समोर हात ठेवून सांगा की दलाल आहेस की नाही, आम्ही येतो, जर तू कबूल केलंस तर आम्ही राजकारण सोडून देऊ। हा दलाल आम्हाला शिकवतोय, आमच्या आधी कोणाला सांगतोय की आमच्या 3 पिढ्या यायला लागेल। अरे तू काय, तुझा बाप आहे स्वर्गातून खाली आला, नरकात असेल नरकातून वर आला, तर शिवसेना लोकांनी झेंडे हा घेतलेला भगवा झेंडा कदापि खाली होणार नाही, तो असाच त्याच्यानं फडकत जाईल। आणि फडकत ठेवत असताना मित्रांनो रणरागिरीने मला सांगावं लागेल, खरं पाहता उरणला त्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाला आणि मोठ्या संख्येनं लोक ते जमा झाले। तिथल्या आपल्या एका बांधवाला मी पार्लरला पकडलं, आणि हिंमत कशी होते यांची, त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपण तिथे राहायला पाहिजे होते, त्या खानकर कानाखाली आवाज काढला पाहिजे होता। त्याविषयी एका मिटिंगमध्ये बोलला तर असं म्हणाला की अदानी एअरपोर्टमध्ये मी कामावर येतो म्हणून, त्या तिथे दिवा पाटलांचा मुलगा उपस्थित होता। मला लाज वाटते दिवा पाटलांच्या मुलाची दिवा पाटलांचा मुलगा म्हणून सांगायला। ज्या दिवशी त्यांनी अदानी एअरपोर्ट म्हणून उल्लेख केला त्या क्षणी त्याच्या कानाखाली सनसन आवाज काढला होता, भडव्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव घेईल। म्हणजे अशी हरामखोराची अवलाद जर आपल्या आगरी कोळ्यामध्ये मराठीमध्ये वादविवाद करून भांडण लावून जर एक होत असेल तर आपल्याला मित्रांनो सगळ्यांना एक व्हायलाच लागेल। शिवछत्रपतींनी महत् प्रयत्नानं त्या कोकणच्या रायगडावर स्थापन केली हिंदू पदपतशाही, यांच्यासारख्या हरामखोरामुळं पुण्यात येऊन पेशव्यांनी मिळवली, असले हरामखोर जन्माला आले, हे आपल्या उरणचं पाप आहे मित्रांनो। 50 वर्षापूर्वी मिठाचा व्यापार करणारा मारवाडी आज राज्यकर्ता होऊन आपलं राज्य करतोय, ही उरणकर शर्मेच्या भिन्नाची बाब आहे। उठा माझ्या शिवसैनिकांनो, उठा माझ्या कार्यकर्त्यांना, सज्ज व्हा, रणसंग्रामात भेटलेला आहे। या निवडणुकीमधली आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आता आपली मशाल घ्या, त्या मशालीला ते इतकं भयंकर वाटलं पाहिजे का हा मावळी करून भाग व्हायला पाहिजे। या निमित्ताने एकच सांगेल, सुरेश भटांची एक कविता आहे,
उषक काल होता होता काल रात्र झाली, उषक काल होता होता काल रात्र झाली आणि पुन्हा एकदा आपल्याला मसाले पेटवण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. समजलं का? त्या मसाले पेटवण्यासाठी समजलं का? त्या मसाले आपल्या पेटल्या पाहिजेत. त्या मसाल्याची धग इतकी जोरात व्हायला पाहिजे. समजलं का? ती धग हा मारवाडी धरून खाक व्हायला पाहिजे. ही माझी सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, माझा उचित सन्मान केला, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना मी प्रीतम मातेंसोबत दोन शब्द बोलेन की आमचे प्रीतम माते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. खरं पाहता त्यांना उरणमध्ये उभारायची काय गरज नव्हती. त्यांना पदवीलाच त्यांना चांगलं सेफ तिकीट होतं, परंतु त्यांनी काय इथं उरणमध्ये येऊन झक मारली आम्हाला माहिती नाही. खरं पाहता पनवेलच्या लाल बोर्डाचे कार्यकर्ते त्यांना हाक मारत होते, बोलत होते तुम्ही इथं उभे राहा, चांगली संधी तुम्हाला इथं होती. परंतु त्यांनी संधी गमावली आणि फक्त धंद्यामधल्या पोळ्या वाटण्यासाठी मला 1000 कोटीचं काम पाहिजे, मला 1500 कोटीचं काम पाहिजे, त्यातून मी 200 कोटी कमीन आणि ह्या आठवड्यात 50 कोटी संपीन आणि मनोभेदा पराभव करीन जी स्वप्न बघत असते. ते स्वप्न हा शिवसैनिक हे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपापली कामं 20 तारखेला बाजूला सोडून प्रत्येक महिलेनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी किंवा दोनपाच मध्ये तरी आपल्याकडे कशी येतील, कसं आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही आमच्या परीनं मनुष्य बैल तुम्हाला वडघर गुलवानी गावांमध्ये नेहमी मारत असतो. आता महेंद्र गरज साहेबांना आम्ही सोबत आहोत. निश्चित तुम्हाला मी सांगतो उलव्यामध्ये आणि गावांमध्ये आम्ही तुम्हाला कमी राहून देणार नाही. जीवाची बाजी लावून आम्ही तुमचं काम करू. तुमच्या विजयामध्ये आम्ही सिंहाचा वाटा सांगत नाही तर खाईचा वाटा की नक्कीच रुतलो. इतकं बोलून मी माझी विजय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवा पाटील. धन्यवाद पाटील साहेब.